काहीही बोलायचं नाहीये। आता सगळं सॉल्व झालंय ना, मग आता कशाला भांडताय तुम्ही दोघं? अरे मी कुठे भांडते? हेच माझ्याशी नीट बोलत नाहीये आणि तसंही यांनी मला आता समजून कुठे घेतलंय। काय समजून घ्यायचंय? काय समजून घ्यायचंय? कसली शहानिशा न करता आजींवर आरोप केलेस, आता खाली वाद घालून आलीस। कसली चूक नसताना ना मला लाज वाटत होती। हे मी काय मुद्दाम केलंय का? व्हायलाच नको होतं। सगळं वातावरण बिघडवून टाकलं। अरे त्यांची जबाबदारी आहे आपल्यावर आणि त्यांच्यावर आळ घेतलास। अहो झाली माझी चूक, माफी मागितली ना मी त्यांची, आता तुमचे पण पाय धरू का? आई उर्मिला, उर्मिला ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं होतं। उर्मिला, मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये। हे बघ माझं ऐकून तर घे। जे झालं मी सांगितलं ना, मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये। मला कोणाशी काही बोलायचंही नाहीये आणि कोणाचं काही ऐकूनही नाही घ्यायचं। तुम्ही सगळे जा इथून। आई काय बोलतेस तू? संपदा, तू लहान आहेस आणि मी तुझी आई आहे, तू विसरतेस। त्यामुळे इतरांची वकिली करणं बंद कर। तू तिच्यावर का रागवतेस उर्मिला? आणि कशासाठी एवढा आरडाओरडा? माझं ऐकूनही घेणार नाहीयेस तू? मी तुझ्याशी बोलायला आले इतकंच। वहिनी वहिनी, मी बोलतो तिच्याशी। उठा उठा, इकडे इकडे पटकन इथे थांबा। ही उशी आहे हा, याला जोरात मारा। हा काय शिवा, काय तरी। अहो मी खरं सांगतेय, तुम्हाला माहितीये का, मला जेव्हा असं काही होतं ना तेव्हा पण मी हेच करते। मला एकदम भारी वाटतं। तुम्ही करा बरं एकदा, खरंच सांगते सीताई। अहो करा ना। अहो काय होतं माहितीये का, तुम्हाला जो काही राग होतोय, चिडचिड होते, जी काही परिस्थिती आहे घरात, डिस्टर्ब व्हायला होतोय की नाही तुम्हाला, त्यामुळे करा ना। तुम्ही मारलं की तुम्हाला बरं वाटेल। बघा एकदा मारून तर बघा। बरं सीताई असं नाही करायचंय। अहो असं नाही, तुम्ही एकदा पकडा, तुम्ही पकडा। एवढ्या जोरात मारायचंय। खरंच मला बरं वाटतं असं मारून। हे बघा सीताई, मला कळतंय तुम्हाला काय होतंय, पण आपल्या हातात काही नाहीये। आपल्या हातात जेव्हा गोष्टी नसतात ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींवर राग काढायचा आपल्याला बरं वाटतं। खरंच सांगते, तुम्ही एकदा मारून बघा ना। जी काही परिस्थिती आहे, जे काही गिल्ट येत आहे, जो काही रागराग होतोय, तो सगळा या उशीत समजा आणि जोरात मारा। तुम्हाला बरं वाटेल बघा, खरंच मारा। आहे ना विश्वास माझ्यावर, मग मारा, जोरात मारा, अजून जोरात, जोरात 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 जोरात। तुम्ही बसा। ही व्यक्ती आहे, तुला माहितीये का, ही व्यक्ती खूप भारी आहे। हा एकदम सॉलिड आहे, डॅशिंग आहे, कोणासाठी भिडते, कोणालाही मदत करते, सगळ्यांना सपोर्ट करते। म्हणजे ही इतकी भारी आहे की ही रडणाऱ्याला हसवू शकते, हारलेल्याला जिंकवू शकते, काही करू शकते। पण ना प्रॉब्लेम असा झालाय की हिच्या घरात काहीतरी घडामोडी घडल्या आहेत आणि त्यामुळे तिचं मॉरलच डाऊन झालंय। तिला एकदम लो वाटतंय। त्यामुळे तिचं मॉरल वाढवण्यासाठी, तिला सपोर्ट करण्यासाठी, तिला धीर देण्यासाठी तुला विचारतोय मी, तू देशील का तिला धीर? कारण तू हे करू शकतेस ना शिवा, तू हे नक्की करू शकतेस। हॅलो, बोल तिच्याशी। तू म्हटलीस ना मला, प्रॉमिस केलंस मला, आता तिच्याशी बोल, तुला मोटिवेट कर।
करू शकते. एक्झॅक्टली. आणि तिला सांग तू अशी नाहीयेस. नाहीयेस तू अशी. आणि तिला हे पण सांग की तुझ्या पप्पांनी तुला काय शिकवलंय. काय म्हणायचे तुझे पप्पा? ते म्हणायचे की आयुष्यात अशी वेळ बऱ्याचदा येईल जेव्हा आपल्याला हल्ल्यासारखं वाटतं. तेव्हा ना आयुष्यातले खूप चांगले क्षण आठवायचे आणि म्हणायचे की पुन्हा हे सगळं परत येणार आहे, पण आज जर तू खंबीर राहिलीस तर. त्यामुळे तू खंबीर राहा. या अडचणी सगळ्या छोट्या आहेत. उद्या उठून आपल्याला ह्याचं काहीच नाही वाटणार. बघ आला ना धीर. अशी मला नाही कळते काही. सगळं मी हरले आश्वासच वाटतंय. मी घरच्यांना काय समजवू. आजीने का विकली असेल जमीन मला सांग. तिला नाही आहे का माझ्यावर विश्वास. मी करू शकेन असं नाही वाटत का तिला. ही सगळी वेळ माझ्यामुळे आली का आशू. नाही ऐक, तू आधी मोकळी हो, फ्री हो. तुझ्या मनात जी गिल्ट आहे ना त्याची काहीच गरज नाहीये. हे जे काही सगळं होतंय त्याला तू जबाबदारच नाहीये शिवा. हारून कसं चालेल. आणि स्ट्रॉंग आहेस तू, शिवा आहेस तू. हे बघ, तू धीराने उभी राहा आणि बाकीच्यांना उभं कर.